मित्रांनो, सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला, त्यानंतर बेल हा आयकॉन दाबा व आमच्या नवनवीन व्हिडिओंचा आस्वाद घ्या. हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओ खाली लाईक व शेअर नक्की करा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 1 पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम. विद्यार्थी मित्रांनो, सांगा पाहू. कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? उत्तर: होय. कुत्र्याची पिल्ले त्यांच्या आईसारखीच रंगरूपाने दिसतात. मुलांनो, फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? उत्तर: नाही. फुलपाखरू आणि अळी यांच्यात काहीही साम्य दिसत नाही. अळी मोठी झाल्यावर तिचे फुलपाखरू बनते. कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? उत्तर: नाही. मांजरीची पिल्ले त्यांच्या आईच्या पोटी जन्म घेतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासू प्राण्यांची वाढ कशी होते. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण कावळा, कोळी, सरडा काही प्राणी अंडी घालतात. कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारही नाहीत. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यातील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्यांचे कवच फोडून बाहेर पडते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. मुलांनो, आता नवा शब्द शिका. अंडी उबवणे. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यांवर बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला? जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. मुलांनो, जरा डोके चालवा. कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? उत्तर:
दोघांच्या अंगावर पिसे असतात, त्यांना पंख असतात, दोघींना चोच असते. पिल्लू म्हणजे आईचे छोटे रूपच असते. आता आपण अभ्यासू रूपांतरण. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. मुलांनो, आता आपण अभ्यासू फुलपाखरांमधील रूपांतरण. सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहू. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. अंड्यांमधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा भुकेने प्रचंड वकवकलेला असतो तो. ज्या पानावर अंड्यातून तो बाहेर पडतो तेच पान कुरतडून खायला तो सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. विद्यार्थी मित्रांनो, नवा शब्द शिका. कात. कात म्हणजे शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. कोशाच्या आत बिबळ्या कडवा 11 किंवा 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात.
कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगांचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसांसारखे तंतू असतात. मुलांनो, हे माहीत आहे का तुम्हाला? स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो. तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कुठल्याही ठिकाणी कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्यांच्या वाढीस पुरेशी असते. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यात कीटक ज्या अवस्थेत असतात त्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. मुलांनो, प्राण्यांचा जीवनक्रम या पाठातून आपण काय काय शिकलो ते आता पाहू. कोंबडीच्या अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यांमधून अळी बाहेर पडते. तिला सुरवंट म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट स्वतःभोवती एक आवरण तयार करतो. त्याला कोश म्हणतात. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात. आकर्षक पंख असतात. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा बरं का. फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्राण्यांचा जीवनक्रम या पाठाचा स्वाध्याय अभ्यासू. मुलांनो, जरा डोके चालवा. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? उत्तर: पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वेगवेगळे दिवस लागतात. कोंबडीची पिल्ले 20 ते 22 दिवसात अंड्यातून बाहेर पडत असली तरी निरनिराळ्या पक्ष्यात तितकेच दिवस लागत नाहीत. कावळ्याच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 16 ते 17 दिवस, चिमणीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 11 ते 14 दिवस
कबुतराच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 17 ते 19 दिवस लागतात. गवतात भिरभिरणारा चतू तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे? उत्तर, चतुर ही प्रौढ अवस्था आहे. पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. त्याचे कारण काय असेल? उत्तर, पालेभाजीच्या पानांवर काही कीटक अंडी घालतात. या अंड्यातून अळ्या बाहेर आल्यावर त्या जे दिसेल ते खात सुटतात. त्यांनी पाने खाल्ल्यामुळे पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. काही अळ्या व इतर कीटक देखील पानांना भोके पाडतात. पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधीकधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. फुलपाखराच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते? उत्तर, कीटकाच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ती अळी ही अवस्था असते. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कोंबडीला अंडी का उपवावी लागतात? उत्तर, कोंबडीच्या अंड्यात पिल्लाची वाढ होण्यासाठी थोड्याशा उबेची गरज असते. यासाठी कोंबडी अंड्यावर बसून स्वतःच्या शरीरातील उष्णता अंड्यांना देते. अशा पद्धतीने अंड्यातील पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडीला अंडी उबवावी लागतात. प्रश्न दुसरा, अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? उत्तर, आपले अंडे इतर कोणाचे भक्ष्य होऊ नये असे तिला वाटते. त्यामुळे अंड्यांचे रक्षण करण्यासाठी कोंबडी आक्रमक होते. प्रश्न तिसरा, फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? उत्तर, अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. प्रश्न चौथा, कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात? उत्तर, कोशाच्या आत बिबळ्या कडवा 11 किंवा 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही. पायांची लांबी वाढते. आकर्षक पंख निर्माण होतात. चुक्की बरोबर ते सांगा. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. चूक. मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत. बरोबर. अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. चूक. गाळलेले शब्द भरा. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते. फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात. फुलपाखरांच्या अळीला सुरवंट म्हणतात. उपक्रम. बिबळ्या कडवा या फुलपाखराचे चित्र काढा आणि रंगवा.
इतर फुलपाखरांची रंगीत चित्रे जमा करा आणि वहीत चिटकवा. हे आहे बिबळ्या कडवा फुलपाखरू आणि ही आहेत इतर फुलपाखरे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राण्यांचा जीवनक्रम हा पाठ समजून घेतला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.